मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। तर आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय असं राऊतांनी म्हटले। आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलाय असं संजय राऊत म्हणालेले आहेत। शिर्डीतील जुनी पेन्शन योजना संघटनेच्या महाअधिवेशनात ठाकरेंसमोर त्यांनी वक्तव्य केले। महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे। ही एकजूट अशीच ठेवा। आपलं सरकार येतंय, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे। आपल्या पेन्शनचं जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। आणि एक लक्षात घ्या रे, ज्याने माझ्याशी गद्दारी केली, ज्यांना कुटुंबातलं मी मानलं होतं, ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला, त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात, हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार। आणि म्हणून मला हे सरकार नकोय। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या गतीने निर्णय घेतलेत, तर मला वाटतं लोकांना असं जाणीव झालेली आहे की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इतकेच मोठमोठाले निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारा नेता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेला आहे। त्यांचा कालावधी वेगळा, देवेंद्र फडणवीसचा मधल्या काळामध्ये असलेला उभाटाचा कालावधी वेगळा आणि शिंदे साहेबाचा कालावधी, हा जर त्यांचा कम्पेअर केलं तर शिंदे साहेब निश्चितच याच्यात सरस ठरतात। एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही लोकांमधलं पेक्षा ओव्हरऑल महाराष्ट्रामधलं त्यांचं जे परसेप्शन आहे ते भाजपपेक्षा मोठं झालेलं आहे। त्यामुळे आमच्यात तरी आम्ही मान्य करतो, पण जे आज सत्तेत आहेत ते मान्य करतात का की आता भाजप हा छोटा भाऊ झाला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो आता मोठा भाऊ झाला आहे। अजितदादा आता अजून त्यांचा पक्ष अजून छोटा झालेला आहे।